25 ऑगस्टला मी नाशिकला जाण्यासाठी निघाली होती. नाशिक माझं माहेर आहे. हा 26 तारखेचा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. छानपैकी सकाळी उठली, अंघोळ केली आणि मी थोडं स्किन केअर करत आहे. माझ्याकडे प्लमचं सी सिरम आहे. मागच्या वेळेस माझ्याकडून वॉवचं सांगितलं गेलं होतं, पण ते प्लमचं आहे. तयारी वगैरे केल्यानंतर म्हणजेच स्किन केअर केल्यानंतर मी छानपैकी ते नाश्ता करते. नाश्त्यामध्ये मी फळं खात आहे. हेल्दी नाश्ता करावा असा विचार केला आणि आई दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करते आहे. आईच्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, म्हणून ती वरती बसून सगळी कामं करते, म्हणजे तिला खाली बसता येत नाही. त्यानंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला. वडीलही उठून बसले, झोपलेले होते ते. त्यांनाही थोडंसं चहा दिला आणि त्यानंतर मग दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. छानशी मसाल्याची आमटी बनवली शेवग्याची, पण त्यानंतर भाऊ म्हणे आपण व्हेज बिर्याणी बनवूया. म्हणजे झालं, माझा स्वयंपाक मी बाजूला ठेवला. वडिलांना पथ्याप्रमाणे त्यांना जीव घालून दिले. त्यानंतर आम्ही दोघं भाऊ बहिणी बसलो इथं व्हेज बिर्याणीच्या तयारीला. सर्व तयारी मी त्याला करू लागली, पण सगळी बिर्याणी बनवायचं काम त्याचंच होतं. खूप सुंदर छान बिर्याणी बनवतो. नॉनव्हेज बिर्याणी खूप छान बनवतो आणि व्हेज बिर्याणी तो खूप छान बनवतो. त्याला त्याची आवड आहे स्वयंपाकाची. तर एक ट्रीट म्हणून त्याने छानपैकी व्हेज बिर्याणी बनवली. हे दोघं या ठिकाणी आराम करतात. आई वडील टी व्ही पाहत आहेत आणि हा बिर्याणी बनवतो आणि मी थोडंफार वरची जी कामं आहेत ती करते आहे. आता किचन खूप छोटं असल्यामुळे 2 लोकांना तिथं उभं राहून काम करता येत नाही. मग त्याची व्हेज बिर्याणी ज्यावेळेस लावली गेली त्यानंतर मग मी किचन क्लिनिंगला घेतलं आणि सगळे जेवढे जे भांडे होते सकाळपासूनचे ते सगळे घासून घेतले आणि छानपैकी नंतर ही सुवासिक बिर्याणी आम्ही एन्जॉय केली. आता त्याची भांड्याची पद्धत थोडी वेगळी आहे. तो सगळा जो पांढरा भात असतो त्याला आधी तो वरती काढून घेतो आणि त्यानंतर त्याला मिक्स करून तो एका प्लेटमध्ये वाढतो. इतकी छान आणि इतकी सुवासिक ही बिर्याणी झालेली होती. शेवग्याच्या शेंगांचे मसाले, आमटी, बिर्याणी, पोळी, थोडंसं सॅलड, दही असं खाऊन एन्जॉय करून त्यानंतर दुपारी भाऊ आईला दवाखान्यात घेऊन गेला. आता ही संध्याकाळची वेळ. संध्याकाळी माझा लहान मुलगा आला. तोही सगळ्यांना भेटण्यासाठी नाशिकला आलेला आहे. त्याच्याशी गप्पा मारत असतानाच जेवण वगैरे झालं आणि नंतर माझा भाचा म्हणजे भाऊ आणि भाचा भेटायला आला. त्याआधी आला मला कस्तुरीचा व्हिडिओ कॉल. ही माझी विद्यार्थिनी आहे, पण माझ्या मुलीसारखीच आहे. ती रोज व्हिडिओ कॉलवर माझ्याशी बोलत राहते. भाऊ आणि भाचा आलेला. भाचा माझा फुटबॉल मॅच जिंकलेला. तो छान पेढे घेऊन आला. तर म्हणजे पेढे आता बरेचसे खाऊन संपलेले आहे. त्यानंतर मी त्याचा व्हिडिओ घेतला आहे. आम्ही सगळे छान गप्पा मारत बसलेलो होतो, आई वडील माझा भाचा. तर आजसाठी एवढंच. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या अशाच मिनी व्लॉगमध्ये.